पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसामधली. पहिला बॉल हुक केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती वार केलाय. बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4 चौकार. संकेतच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. एक दिमागदार स्टाईलमध्ये ठोकलेला हा क्वालिटी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मॅचला सुरुवात झाली. मॅच क्रमांक 2 तुम्ही पाहताय. एका बाजूला टीम आहे लामस, दुसऱ्या बाजूला टीम आहे हात्रेवाडी. टीम हात्रेवाडीने टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांना विनंती असेल आपण बॉल रिटर्न द्या, परत द्या. विनंती आहे रस्त्यावरचे प्रेक्षक. अशोक गोलंदाजी मार्ग होती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. क्या बात आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट. हेच क्रिकेट आहे. एक बॉल तुझा तर एक बॉल माझा. पहिल्या बॉलवरती चौकार मारू शकतोस तर दुसऱ्या बॉलवरती मी तुझी विकेट प्राप्त करू शकतो. इथे मात्र फलंदाज क्रमांक 1 बाद होतोय. संकेत चौकार मारल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती एक चांगला कॅच. विकेटचं पतन. लामस टीम या ठिकाणी पहिली विकेट मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट आले. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ज्यांनी उतेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. दिवस क्रमांक 2 अंतिम दिवस. मॅच क्रमांक 2 तुमच्या समोर आहे. या बॉलची लाईन चेक करावी लागेल. पंच त्या ठिकाणी सांगतायत इट्स वाईड बॉल. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल आहे. संदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल वाईड आलाय. अशोक जाधव मात्र गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहताय. चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये एक उत्कृष्ट कामगिरी करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संदीप आलेत ऐन क्रमांक 3 वरती. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखी एक विकेट. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बा. पहिली विकेट, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर विकेट. संदीप बाद होताना पाहायला मिळत आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग तितकं नव्हतं. कव्हर्सला क्षेत्ररक्षकाने एक अप्रतिम झेल टिपला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हात्रेवाडी टीमचं कौतुक करावं लागेल. विकेट्स मिळाल्या टीम हात्रेवाडीला. पहिल्या षटकामध्ये अशोक यांची एक भेदक गोलंदाजी, क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजचा संपूर्ण दिवस आपण पाहिलेला अंतिम दिवस आहे. वेंगळीकरांसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या गावची स्पर्धा. बरेचसे नागरिक या ठिकाणी तुम्हाला येताना पाहायला मिळतील. गावातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला हजर राहताना पाहायला मिळेल. कारण हा जणू काय आपल्या यात्रेप्रमाणे एक वर्षातून उत्सव असतो जो खऱ्या अर्थाने आपल्या गावकरी मंडळींना एकत्र करण्याचा प्रयत्न असतो क्रिकेटच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले. कट शॉट खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नाही आहे. या ठिकाणी बॉलच्या लाईनमध्ये येऊ शकले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. अशोक जाधव यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं की वाईट बॉल आहे. लाईन चेक केली. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा बॉल होता. इथे वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 6 धावा. 6 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 6 धावा. ड्राईव्ह केलाय ओव्हर द पॉइंट. अप्रतिम फटका आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. एक कॉपी बुक स्टाईलमध्ये. अगदी क्रिकेटमधील पुस्तकी फटका म्हणायला काय हरकत नाही.
बॅकफुटला गेले आणि बॅकफुट पंच अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर राकेश यांच्या बॅटमधून. 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. अंतिम बॉल या षटकामध्ये. बॅकफुटला गेले, तिथून मात्र ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल अगदी अडवण्याचा प्रयत्न होईल का? 2 कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न. या 3 धावा कंप्लीट. 13 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. 13 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. टीम लामज 13 वरती 2 विकेट. यानंतर दोन्ही विजयी संघांची मॅच असेल. ती मॅच 3 ओव्हरची असेल, याची नोंद घ्या. त्या पुढचे 2 संघ सी ग्रुपमधले, आपल्याला देखील विनंती आहे की आपण लवकरात लवकर मैदानावरती या, कारण सकाळच्या सत्रामध्ये वेंगळे गावचं आयोजन आहे. टायमिंगला महत्त्व दिलं जातं. बरोबर 9 वाजता ही क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुरू झाले. त्या कारणाने तुमच्या मॅचेस आहेत तर तुम्ही लवकर मैदानावरती या. संडे आहे, याची देखील तुम्हाला नोंद घेणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क होती, किरण आलेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला राकेश आहे, ज्यांनी एक चांगला चौकार त्या ठिकाणी त्यांना पण ठोकताना पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर मात्र किरणची गोलंदाजी आपल्याला पाहावी लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना आमंत्रित केलंय. फिल्डिंग तुम्ही पाहिली तर आता 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लगत पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. इथे पहिला बॉल डॉट केला किरणनी. क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही पाहू शकता. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला अगदी 30 यार्डमध्ये पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, त्याचबरोबर मिड ऑन आहे, पॉईंट आहे आणि कव्हर्स आहे. हे 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्डमध्ये पाहायला मिळत आहेत. लेग साईडला पंच केला आहे. स्ट्रोक चांगला आहे, पाठीमागे प्रोटेक्शन आहे. एक मिळते, दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. चांगली बॅटिंग राकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. एकेरी दुहेरी धावांवरती देखील सुद्धा भर दिला जातोय. ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. मुंबईची लाईफलाईन जशी लोकल ट्रेन आहे, तशी क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धावा आहेत. हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न, अपील केली पंचांकडे. पंचांनी मात्र स्पष्ट नकार दिलाय. डॉट बॉल. 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 15 धावा स्कोरबोर्डती लागतायत. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. मॅच क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाजी मार्क होती, किरण आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, परंतु बॉल हाताला लागलाय कव्हरच्या, परंतु तिथून सुद्धा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे, अप्रतिम. 17 रन्स, 17 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरजू 11 संघाचे संघमालक आमचे मित्र विकासभाई कदम यांचं देखील शुभागमन होत आहे. स्वागत आहे. 17 रन्स, 17 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल किरण यांच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता, लाईनमध्ये येऊ शकले नाही. जोरकस मारण्याचा प्रयत्न केलाय. टायमिंगला महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कौतुक करावं लागेल दोन्ही संघांचं. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॅटचा साऊंड चांगला आहे, परंतु तितकीच कॅच देखील इम्पॉर्टंट होती आणि ती कॅच पकडले. काहू कॉर्नर रिजन मध्ये अप्रतिम झेल पकडलाय. टायमिंग होतं, परंतु लांबी देऊ शकले नाहीत. बॉल हवेत बराच काळ घोंगावत राहिला, स्थिर राहिला आणि विकेटचं पतन. एक चांगला कॅच. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला. लांबच टीम आपण जर पाहिली तर 3 विकेट 17 रन्सवरती. 17 रन्स, 17 रन्स आपण 3 विकेट्स आपण पाहतोय. टीम लांबच आपण पाहिलं तर
3 विकेट महत्त्वाच्या होत्या, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने एक के मधील टॅलेंटेड खेळाडू किंवा के मधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना म्हटलं जातं, लामस टीमचे अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होती षटक क्रमांक 3 मध्ये साहिल आलेत, युवा टॅलेंट हात्रेवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला बॉल खेळण्यासाठी संदीप मात्र तयार होताना पाहायला मिळतात आणि साहिल पहिला बॉल. यावेळेस फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रवींद्रच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल ड्राईव्ह, अप्रतिम सुंदर स्ट्रोक, 4 धावा चौकार. फटका चांगला होता, फटका देखना होता, फटका सुरेख होता, फटक्यामध्ये टायमिंग होतं, फटक्यामध्ये नजाकत होती, सुंदरता होती, अप्रतिम टायमिंग, लाजवाब स्ट्रोक 4 धावांसाठी रवींद्रच्या बॅटमधून. बॅकफुटला गेले, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी मी म्हणेन. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल साहिलचं, ज्या पद्धतीने हा बॉल थोडंसं पाठी खेचला, क्वालिटी बॉलिंग मी म्हणेन. कमबॅक करणारा हा बॉल होता साहिल यांचा, युवा टॅलेंट. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे मित्र गणेश सकपाळ यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. हा बॉल हातातून सटकलाय आणि आपण पाहिलं तर सिंगल आणि वाईड, नो बॉल आहे, पंचांनी सांगितलंय, माफी असावी. या 2 धावा स्कोरबोर्डमध्ये जोडल्या जातील. 9+1 धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 23. 23 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केला जातोय. ताकदीचा वापर तुम्हाला करून चालणार नाही, बॉल पर्यंत पोहोचावं लागेल, बॉलच्या मेरिटवरती तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि इथे येतोय डॉट बॉल. साहिलचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी, नो बॉल टाकलाय परंतु गोलंदाजी अप्रतिम आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी. वाह, हात्रेवाडी टीम पूर्णपणे होमवर्क करून आले म्हणायला काय हरकत नाहीये. बॉलिंगची प्रॅक्टिस चांगली केली मी म्हणेन. साहिलचं कौतुक करावं लागेल, हा युवा खेळाडू आहे, हे युवा टॅलेंट आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा पाठी खेचला, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावफलक थांबलंय, 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. 23 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस होता, फुलटॉसला सुद्धा कनेक्ट करू शकलेले नाही आहेत. वाईड डॉट बॉल. धावसंख्या 23 वरती थांबले. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 18 बॉलचा खेळ समाप्त होतोय. 23 धावा लामोस टीम प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक अंतिम षटक आहे, जिथे मात्र गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय आनंद, गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतात. एक सिनियर खेळाडू हात्रेवाडी टीमचे आणि त्यांच्या माध्यमातून अंतिम षटक, शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावसंख्या कमी आहे. आता मात्र संधी आहे अनिल शिंदेकडे. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये कमीत कमी 20 धावा घेण्याचा प्रयत्न अनिल शिंदेचा नक्की असेल या षटकामध्ये. आनंद, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय षटकाराने. अनिल शिंदेच्या बॅटमधून आलेला हा एक चाबूक स्ट्रोक, बॉल सीमा पार, धाबा मिळतील. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. 4 आहेत की 6 आहेत हे पाहावं लागेल.
3 ओव्हरची पुढची खेळू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, खेळू शकतो. हो हो. आणि ते पुढचे 2 संघ कुठे आहेत खालची? कधी आहे ना, त्यांचं टायमिंग किती आहे? चौकार ना. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल. 27-27. चांगली बॅटिंग अनिल शिंदे. पहिल्या बॉलचं येतोय चौकार. आणखी एक गॅपमध्ये एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अनिल शिंदे वा बाई वा. चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण जर पाहिलं तर अनिल शिंदेचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल 2 चौकार आणि धावफलकावरती 31 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. आनंद यांच्यावरती आक्रमण केलं जाते. शेवटच्या षटकामध्ये काही चांगले स्ट्रोक अनिल शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आणखी एक आणि इथे बॉल अडवलाय. धावा किती मिळतील? 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी सेम शॉट तुम्हाला तिन्ही पाहायला मिळाले. तिन्ही स्ट्रोक तुम्ही पाहिले. सेम बॉल सेम स्ट्रोक. अनिल शिंदे धावा मात्र 10 3 बॉलमध्ये घेण्यामध्ये यश आलंय. 33 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. त्याला पूल केलंय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये जबरदस्त टोला. वाह. अनिल शिंदेच्या बॅटमधून आलेला हा एक कडक फटका. धाबा मिळतील 6 सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. शॉर्ट बॉलवरती तुटून पडले. आक्रमण केलं. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे एक जबरदस्त हिट. षटकारासाठी 6 धावा. 39 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. 39 धावा 39. चांगली बॅटिंग. 2 बॉल आणखी बाकी आहेत या षटकामध्ये. अनिल शिंदेची जबरदस्त बॅटिंग. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? हो. इथे 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अंतिम बॉल या षटकामध्ये अनिल शिंदेची जबरदस्त फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. क्वालिटी बॅटिंग. शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे या षटकामध्ये. या बॉलला जाऊ दिले. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पंच त्या ठिकाणी निर्णय देतील. हा बॉल आपण जर पाहिलं तर लीगल बॉल आहे. म्हणजेच इथे षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 41. 42 धावांचं टार्गेट आहे. चला लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा. टीम लामज.
शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे जिथे अनिल शिंदे गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती फुलचा फटका. बॉल हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे झेल पकडलं जाईल. विकेटचं पतन. पहिली विकेट मिळाली अनिल शिंदे यांना. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या 5 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर करायची आहे ती 42 धावा टोटल करायच्या आहेत. त्याला काय फरक पडतो. 42 करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. एक विकेट देखील मिळताना पाहायला मिळते. अनिल शिंदेला नवीन बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ते साहिल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती बॉलर्स नेम लामस टीम तुमचा 12th मॅन नाहीये. ओके. साहिल गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 2 साठी पहिल्या षटकामध्ये 5 धावा. चांगली गोलंदाजी अनिल शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 42 करायच्या आहेत म्हणजे इथून पुढे 37 धावांची गरज आहे. 18 बॉल 37 धावा. मॅच इंटरेस्टिंग आहे. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. साहिल गोलंदाजी मार्कवरती. लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. इथे बॉल पाठीमागे निघून चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. यानंतर अगदी दोन्ही ज्या विनर टीम आहेत त्यांच्यामध्ये आपण मॅच खेळवणार आहोत. निपाणी तात्या संघ आपण रेडी राहा. कॅप्टनला आमच्यापर्यंत पाठवा. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती इथे. अगदी क्या बात आहे. चांगली गोलंदाजी साहिल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. युवा टॅलेंट आहे लामस गावचं. आज आपण पाहिलं तर संधी मिळते. ग्रामीण क्रिकेट आहे. एक गाव अकराचं क्रिकेट आहे. इथूनच मात्र खेळाडू मात्र घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या साहिल हत्रेबाडी त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र तो स्ट्राईकला बॅटिंगसाठी जाऊन पोहोचलाय. परंतु लामस टीमचा साहिल देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 7 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 7 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 7 धावा 7 रन्स. यावेळेस बॉलला जाऊ दिले. पंच सांगतायत या ठिकाणी वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. 8 धावा स्कोरबोर्डती लागतात. सिंगल येताना पाहायला मिळते. युट्यूबला जाऊन बघ जरा. पहिल्या ओव्हर मध्ये किती रन काढले ते जरा चेक कर. आता चेक कर. चेक कर ना पहिल्या ओव्हर मध्ये. ठीक आहे तुम्ही बघा. चालू राहू दे मॅच. किती. पुढचा बॉल फुल टॉस. नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. हा बॉल डिपॉझिट होतोय. प्रेक्षकांच्या भेटीला चाललाय. क्वालिटी स्ट्रोक अशोक जाधवच्या बॅटमधून आलेला हा एक जबरदस्त फटका. षटकार. पंचांनी सांगितले हा नो बॉल आहे. थ्रो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 9 + 3 + 1 अशा टोटल धावा संख्या 10 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. टोटल 10. किती झालं टोटल. किती झालं. 19 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 19 रन्स. बॉलर्स मात्र चेंज करावा लागेल तुम्हाला. 42 धावांचं टार्गेट होतं परंतु इथे नो बॉल आल्यानंतर थोडंसं समीकरण सोपं झालंय मी म्हणेन. अशोक जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. एक जबरदस्त हिट त्यांच्या बॅटमधून आलाय.
फुलटॉस होता, परंतु त्याला मात्र अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना बॅटर अशोक जाधव आपल्याला पाहायला मिळतात. पंधरा बॉल आणि 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर 4 षटकांची लढत होती, 42 करायच्या होत्या. तीन बॉल या षटकामध्ये टाकावे लागतील. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. गोलंदाज अनिल, गोलंदाजाचं नाव राकेश. हा बॉल लेग साइडला पंच केलाय. दुसऱ्या बॉलला वंडी आहे का, डॉट नाही का? किती झाले टोटल? 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतात. 21 धावांची गरज असेल इथून पुढे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 21 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग साइडला पंच केलाय. बॉल क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचेल का पाहावं लागेल. बॉल पाठीमागे निघून चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. पाठीमागचं क्षेत्र आपण जर पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रन्स मिळतील. धाव फलकावरती जाऊया. 22 धावा स्कोरबोर्डती लागतात. 20 धावांची गरज आहे इथून पुढे. चांगली गोलंदाजी लांबच टीमला करावी लागेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हातरेबाडी टीम. हा फटका पाहू शकता. पुलचा फटका. पुल इज अ सक्सेसफुल. अशोक जाधव इज अ वंडरफुल. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डीप स्क्वेअर लेगला ठोकलेला हा एक क्वालिटी सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. शॉर्ट बॉल, त्याला अगदी पूर्ण ताकद लावली. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी अशोक जाधव. टिपिकल स्ट्रोक 6 साठी षटकार. 28 धावा तब्बल स्कोरवरती लागताना पाहायला मिळत आहेत. लाजवाब बॅटिंग मी म्हणे. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने अशोक जाधवनी केले. इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय अगदी या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अशोक जाधवनी. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. 14 धावांची गरज आहे इथून पुढे या मॅच मध्ये. 12 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती. बॉलरचं नाव गोलंदाजी मार्क होती. किरण आलेत. 12 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राईक एंडला साहिल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. टप्पा अचूक आहे. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला एक लाजवाब बॉल होता. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अशोक जाधव आपल्या पार्टनर पर्यंत पोहोचतायत. काहीतरी कान मंत्र त्या ठिकाणी देत आहेत. काहीतरी सांगतायत त्यांना की इथे तू स्ट्राईक रोटेट कर. अशोक जाधव चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केले. बॅकफुटला गेले. इथे काय घडतंय. समोर खेळलाय फटका. एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 10 चेंडू 13 धावांची गरज. अशोक जाधव यांची विकेट महत्वाची आहे. या संपूर्ण टीम मध्ये विचार केला तर, या मॅच मध्ये विचार केला तर हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. इथे कॅचची संधी. अनिल शिंदेने चांगला झेल पकडलाय. अशोक जाधव बाद होत आहेत. महत्वाची हीच ती महत्वाची विकेट मिळताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. एक चांगला झेल आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अशोक जाधव इथे बाद होताना पाहायला मिळतात. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हे षटक महत्वाचं राहील लामोस टीमच्या माध्यमातून आणि ते षटक चांगलं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी गोलंदाज किरण करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंतचे 3 बॉल चांगले टाकले. पुढचे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. 9 चेंडू 13 धावा. पुढे आले. खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन आहे. ऑप्शनच्या बाहेर मात्र बॅटरला बीट केले. त्या ठिकाणी डॉट बॉलची संगता पाहायला मिळते.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत इथे, विकेटची संधी, नॉट आउट. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, बॉल वेगाने दिला, परंतु ज्या पद्धतीने विशालची रनिंग आपण पाहिली तर अगदी ते क्रीजमध्ये पोहोचलेत. शेवटचा बॉल असेल, धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 30 धावा, 12 धावांची गरज आहे. अंतिम बॉल, चांगली गोलंदाजी केली किरणने या षटकामध्ये. डॉट बॉल, पहा काय मॅच रंगताना पाहायला मिळते. किरणचं कौतुक करावं लागेल. आता अंतिम शेवटचा बॉलर कोण आहे? 6 बॉल 12 धावांची गरज टीम हात्रेवाडीसाठी जिंकण्यासाठी. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतं, या संपूर्ण 2 दिवस क्रिकेट स्पर्धेला ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, अर्थातच वेंगळी गावचे सुपुत्र आणि आमच्या KSK प्रतिष्ठानचे समालोचक संजय सकपाळ यांचं आगमन या ठिकाणी होतंय. आपलं देखील मनापासून सरचे स्वागत आहे. कालपासून या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये ते माझे पार्टनर आहेत आणि आज देखील त्यांचा आवाज आपण येणाऱ्या मॅचमध्ये ऐकणार आहोत. संजय सकपाळ, आपलं स्वागत आहे. 6 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. आकाश. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. 42 धावांचं टार्गेट होतं. आता 6-12, 12-6, 6-12. विशाल स्ट्राईक एंडला. फुलटॉस लेग साईडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतील. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल चौकार येतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज. विशाल चांगले बॅटर आहेत, नेहमी आपण पाहिले त्यांची बॅटिंगची स्टाईल आपण नेहमी पाहिले. क्या बात आहे, चांगली बॅटिंग. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर थोडासा मोकळा श्वास टीम हात्रेवाडी टीमने घेतला असेल. आता 5 चेंडू 8 धावांची गरज. टप्पा ठेवावा लागेल. टप्पा तुम्हाला ठेवावाच लागेल. फुलटॉस बॉल आता मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवले जातात. तेच काम विशाल करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आडव्या बॅटनी ड्राईव्ह केलाय. एक तर मिळते, दुसरीचा प्रयत्न. रनआउट स्वरूपामध्ये विकेटचं पतन. महत्वाची विकेट विशाल बाद होताना पाहायला मिळतात. गरज होती संघासाठी, थांबणं गरजेचं होतं. थोडंसं कमी पडले पहा आणि इथे महत्वाची ती विकेट येताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावसंख्या 35 धावा, म्हणजे इथून पुढे 7 धावांची गरज आहे आणि बॉल असतील 4. यानंतर विजयी संघ आहे सुभाष सुतार. टॉस साठी लगेच या. 7 धावांची गरज, केवळ 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. कोण जिंकेल ही मॅच? चार बॉल आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम हात्रेवाडीला. फुलटॉस लेग साइडला पंच केला. काय फटका खेळलाय. फुलटॉसला क्रिकेटमध्ये माफी नाही, अशी बॉलिंग देखील क्रिकेटमध्ये कधीही चालणार नाहीये. बॅटर आहेत विकास यांच्या बॅटमधून हा विजयाचा शंखनाद करणारा सिक्सर ठोकलाय. 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. 3 चेंडू 1 धावेची गरज. क्वालिटी बॅटिंग. फुलटॉसला कशा पद्धतीने डिस्पॅच केलं जातं, मैदानाच्या बाहेर पाठवलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण विकासने दाखवलं. 1 धावेची गरज. खेळण्याचा प्रयत्न, इथे एक सिंगल, चिकी सिंगल आणि सामना संपला. हात्रेवाडी टीम विजयी. चला टॉस साठी या. टीम हात्रेवाडी विरुद्ध निप्पाणी तात्या असा सामना होईल. चला लगेच या, टॉस करूया आपण.